नमस्कार विद्यार्थिनींनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर सेकंड यामध्ये पहिला जो युनिट आहे आपला कमर्शियल क्रॉप्स, यामध्ये एकूण 7 पिकांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्यामधील टोबॅको, जिंजर आणि ओनियन हे क्रॉप यावर्षी अभ्यासक्रमातून वगळलेले आहेत. म्हणजेच या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासासाठी कुठले क्रॉप आहेत तर शुगर केन, पोटॅटो, चिली आणि टर्मरिक एवढे 4च क्रॉप आपल्याला अभ्यासायचे आहेत. हे लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये मार्क करून ठेवा. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जो सेकंड युनिट आहे रब्बी सिरियल क्रॉप्स, यामध्ये 2 पिकांचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये व्हीट आणि रब्बी ज्वार. तर आज आपण पाहणार आहोत व्हीट कल्टिवेशन. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्या रोजच्या आहारात इट इज अ स्टेपल फूड. रोजच्या आहारामध्ये आहे आपल्याला. लोकल नेम गहू, बॉटॅनिकल नेम ट्रिटिकम एस्टिवम. स्पेलिंग पहा, TRITICUM ट्रिटिकम एस्टिवम, AESTIVUM ट्रिटिकम एस्टिवम. फॅमिली आहे ग्रॅमिनी. ओरिजिनमध्ये 2 ओरिजिन दिलेले आहेत. एक सॉफ्ट व्हीट म्हणजेच त्याला ब्रेड व्हीट असं म्हटलं आहे आणि दुसरं आहे हार्ड व्हीट. सॉफ्ट व्हीट अफगाणिस्तान आणि इंडिया हे याचं ओरिजिन आहे आणि हार्ड व्हीट याचं ओरिजिन आहे ॲबिसिनिया, ABYSSINIA. ठीक आहे, तर ओरिजिन लक्षात ठेवा. सॉफ्ट व्हीटचं सेपरेट ओरिजिन आहे वेगळं आणि हार्ड व्हीटचं वेगळं ओरिजिन आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण पाहूया इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. व्हीट इज अ स्टेपल फूड ऑफ नॉर्थ इंडियन पीपल. व्हीट इज अ स्टेपल फूड ऑफ नॉर्थ इंडियन पीपल. आता उत्तर भारतातील जे राज्य आहेत, उत्तर भारतातील म्हणजे पंजाब, हरियाणा, चंदीगड, पटना, बिहार, तर या राज्यामध्ये गव्हाचं उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणात घेतलं जाते आणि त्यांच्या आहारामध्ये मुख्यत्वे करून चपातीचा अंतर्भाव जास्त असतो, म्हणजे गव्हाचा अंतर्भाव जास्त आहे. इट इज कन्झ्युम्ड इन द फॉर्म ऑफ चपाती. आपल्याला माहिती आहे सर्वांनाच. सॉफ्ट व्हीट इज यूज्ड फॉर मेकिंग चपाती, ब्रेड, केक, बिस्किट अँड बेकरी प्रोडक्ट. जे सॉफ्ट व्हीट आहे, आपल्याला प्रश्न येऊ शकतो फिल इन द ब्लँक्सला किंवा 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की सॉफ्ट व्हीट जे आहे ते काय तयार करण्यासाठी वापरलं जाते तर चपाती, ब्रेड, केक, बिस्किट्स अँड बेकरी प्रोडक्ट. आणि त्याच्यानंतर हार्ड व्हीट इट इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रवा, सुजी अँड शेवया. ठीक आहे, हे पण आपल्याला माहिती आहे, आपण याचासुद्धा वापर करतो. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर मेकिंग फ्लेक्स अँड स्वीट लाईक खीर, शिरा. त्याचबरोबर याच्यामधून फ्लेक्स म्हणजेच ओट्सचे फ्लेक्स असतात, ओट्स तुम्ही पाहिले असेल, त्याप्रमाणे तयार केले जातात. त्याचबरोबर काही स्वीट डिशेस आपण तयार करतो. खीर असेल, आपण लापशी म्हणतो, किंवा शिरा असेल तर हे आपण तयार करतो. व्हीट ग्रेन इज यूज्ड फॉर प्रिपेरिंग स्टार्च. जे धान्य आहे त्यापासून स्टार्च तयार केला जातो. व्हीट स्ट्रॉ इज यूज ॲज अ फॉडर, पॅडिंग मटेरियल अँड मल्चिंग मटेरियल. काय काय तयार केलं जाते फॉडर पर्पजसाठी. पॅडिंग मटेरियल म्हणजे एखादं फर्निचर काचेचं आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल, तसं आपण पॅडीमध्ये पण शिकलेलो आहोत. तर त्या फर्निचरला इजा होऊ नये यासाठी दोन्ही बाजूला आपण कव्हर करतो, त्याला पॅडिंग मटेरियल. आणि मल्चिंग मटेरियल म्हणजे आच्छादनासाठी वापर केला जातो. ठीक आहे, तर हे इकॉनॉमिक युजेस एकूण 7 इम्पॉर्टन्स किंवा युजेस आपण पाहिलेले आहेत. स्टेपल फूड कन्झ्युम इन द फॉर्म ऑफ चपाती. सॉफ्ट व्हीट इज यूज्ड फॉर मेकिंग चपाती, ब्रेड, केक, बिस्किट्स अँड बेकरी प्रोडक्ट. हार्ड व्हीट इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग रवा, सुजी अँड शेवया. इट इज यूज्ड फॉर द फ्लेक्स sweet like kheer, shira. Wheat grain is used for preparing starch and wheat straw is used as a fodder, padding material and mulching material.
त्याच्यानंतर सम गुड पॉईंट्स अबाउट व्हीट कल्टिवेशन, हा पॉईंट्स आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तो आपण घेणार आहोत. त्याच्यावरती पण काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. इन इंडिया व्हीट इज अ सेकंड इम्पॉर्टंट स्टेपल फूड क्रॉप नेक्स्ट टू द राईस. भात पिकानंतर, राईसनंतर जर कुठलं महत्त्वाचं जर पीक असेल तर ते आहे गहू म्हणजेच व्हीट. इट इज ओनली फूड ग्रेन्स हॅविंग लेवंड ब्रेड मेकिंग क्वालिटी. आता हे एकमेव असं क्रॉप आहे व्हीट किंवा गहू की ज्यापासून ब्रेड तयार केले जातात, कारण यामध्ये ग्लुटेन कंटेंट असते. असं कुठलेही जे पीक आहे त्यामध्ये ग्लुटेन कंटेंट आपल्याला आढळणार नाही. फक्त गव्हामध्ये चिकटपणा जो म्हणतो तो गव्हामध्ये आहे. म्हणून हे ओनली वन फूड ग्रेन आहे की ज्यापासून ब्रेड तयार केले जाते किंवा ब्रेड मेकिंग क्वालिटी त्याच्यामध्ये आहे. इट इज वाईडली अडॉप्टेड टू डिफरंट सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन. इट इज वाईडली अडॉप्टेड टू डिफरंट सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन. आणि गहू हे पीक जे आहे ते वेगवेगळ्या जमिनीच्या प्रकारामध्ये त्याचबरोबर वातावरणामध्ये तापमानामध्ये घेतलं जाते. इट इज अ सिम्पल टू कल्टिवेट, ते कल्टिवेट करायला किंवा त्याचं प्रोडक्शन घ्यायला सोपं आहे. इट्स ग्रेन इज इझी टू हँडल ट्रान्सपोर्ट अँड स्टोअर. याची ग्रेनसुद्धा आहे, इझिली आपण हँडल करू शकतो. त्याचं ट्रान्सपोर्टेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करू शकतो किंवा ते स्टोअर करू शकतो. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ते चांगल्या प्रकारे स्टोअर करू शकतो. द मेकॅनिझम ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ फ्लोअर अँड अदर प्रॉडक्ट्स इज सिम्पल टू हँडल. आणि याच्याशी रिलेटेड जे काही मॅन्युफॅक्चरिंग त्याचं गोष्टी आहेत, मेकॅनिझम आहे, फ्लोअर किंवा बाकीचे जे प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा इझिली हँडल केली जातात. जसं गव्हापासून ब्रेड, पाव, बिस्किट्स किंवा पीठ असेल तर हे आपल्याला बाजारामध्ये पण ते मिळत असतात आणि इझिली आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो. इट्स हॅज हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अमॉंग सिरियल्स. यामध्ये बाकीच्या सिरियल्सच्या कंपॅरिझनमध्ये किंवा त्याचे एवढीच हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया पुढचा मुद्दा, व्हीट स्पेसीज कल्टिवेटेड इन इंडिया. व्हीट स्पेसीज कल्टिवेटेड इन इंडिया. याच्यामध्ये पहिलं आहे ट्रिटिकम ॲस्टिवम. पहिलं काय आहे? ट्रिटिकम ॲस्टिवम. इट इज कॉल्ड एज अ सॉफ्ट व्हीट और ब्रेड व्हीट. लक्षात ठेवा, ट्रिटिकम ॲस्टिवम इज अ सॉफ्ट व्हीट किंवा ब्रेड व्हीट म्हटलेलं आहे. इट इज मोस्टली ग्रोन इन नॉर्थ इंडिया. नॉर्थ इंडियामध्ये हे जास्त करून ग्रोन केलेलं आहे. इट ऑक्युपाईज 85% ऑफ द टोटल एरिया अंडर व्हीट क्रॉप. 85% ऑफ द टोटल एरिया अंडर व्हीट क्रॉप. आणि जवळपास या भागामध्ये 85% जो एरिया आहे तो अंडर व्हीट कल्टिवेशन आहे. ही पहिली स्पेसिस झाली. सेकंड आहे ट्रिटिकम ड्युरम. इट इज कॉल्ड ॲज अ मॅक्रोनी व्हीट और हार्ड व्हीट. तुम्ही टी व्हीवरती जाहिरात ॲडव्हर्टाईजमेंट पाहिलेल्या असेल, त्याच्यामध्ये मॅक्रोनी पास्ता वगैरे तुम्ही ऐकलं असेल. जे काही मुली पास्ता खातात किंवा त्याच्याशी रिलेटेड माहिती ठेवतात. मॅक्रोनी व्हीट और हार्ड व्हीट. मॅक्रोनी किंवा हार्ड व्हीट ट्रिटिकम ड्युरमला. इट इज मोस्टली ग्रोन इन सेंट्रल अँड वेस्टर्न इंडिया. आता हा जो आहे ट्रिटिकम ड्युरम, ही जी स्पीसीज आहे ही सेंट्रल आणि वेस्टर्न इंडियाचा मध्य भाग आणि पश्चिमेकडील जो भाग आहे, पश्चिमेकडील जे राज्य आहे तर त्याच्यामध्ये जास्त ग्रो केला जातो. इट ऑक्युपाईज 40% ऑफ द एरिया अंडर व्हीट क्रॉप. पण जर आपण ट्रिटिकम ॲस्टिवम आणि ट्रिटिकम ड्युरम याच्यामध्ये जर कंपॅरिझन जर केलं तर त्यामध्ये ट्रिटिकम ड्युरम अंडर जो एरिया आहे ऑक्युपाईड तो कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू ट्रिटिकम ॲस्टिवम. त्याच्यानंतर तिसरं आहे ट्रिटिकम डायकोकम. इट इज कॉल्ड ॲज अ खपली व्हीट और इमर व्हीट. काय म्हणतात त्याला? खपली. हे सर्वांना माहीत आहे खपली गहू. खपली गव्हाची खीर किंवा खपली गव्हाची लापशी खूप त्यापासून बनवली जाते. खूप सुरेख रेसिपी आहे, सुंदर लागते. इट इज ग्रोन इन व्हेरी स्मॉल पॅचेस इन आंध्र प्रदेश, कर्नाटका,
तामिळनाडू अँड महाराष्ट्र. कोणकोणत्या ठिकाणी केले जाते? आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू अँड महाराष्ट्र. इट इज यूज्ड फॉर ग्रॅन्युलर प्रिपरेशन लाईक उपमा अँड शिरा. आता हा जो खपली गहू आहे यापासून आपण बाजारातून विकत आणतो उपमा किंवा शिरा, तर ह्यापासून तयार केला जातो. इट इज कॉल्ड ॲज अ खपली गहू. ठीक आहे. आता आपण 3 स्पीसीस त्याचे पाहिलेले आहे, ट्रिटिकम एएस्टिवम, ड्युरम आणि डायकोम. सगळ्यात जास्त वापरली जाणारी कुठली आहे? ट्रिटिकम एएस्टिवम. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया व्हरायटीज. व्हरायटीजमध्ये लोकल व्हरायटीज मोतिया, गुलाब, जय, विजय, बन्सी, शरबती, निफाड फूल आणि खपली किंवा खपली असं त्याचं हे आहे, खपली KH. तर ह्या व्हरायटी आहे मोतिया, गुलाब, जय, विजय, बन्सी, शरबती, निफाड फूल अँड खपली. आपल्याला लक्षात ठेवायसाठी कसं लक्षात ठेवायचं हे मी सांगते. लोकल ट्रेनने मोतिया गुलाबचा जय विजय बन्सीसोबत सरबती जायला निफाड 4ला गेला, असं आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. मोतिया लोकल ट्रेनने मोतिया गुलाब चा जय विजय बन्सीसोबत शरबती निफाड 4ला गेला, असं लक्षात ठेवा. खपली नाही लक्षात ठेवलं तर चालेल. नंतर इंट्रोड्यूस्ड डॉग व्हरायटीज फ्रॉम मेक्सिको. इंट्रोड्यूस्ड डॉग व्हरायटी फ्रॉम मेक्सिको. यामध्ये बघा सोनारा 63, सोनारा 64, मायो 64, लर्मा रोजो एक्सेट्रा ह्या व्हरायटी आहेत. दीज मेक्सिकन व्हरायटी डेव्हलप बाय द नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग यांनी ह्या व्हरायटीज डेव्हलप केलेल्या आहे. नॉर्मन बोरलॉग काय तुम्ही नाव ऐकलं असेल, काय म्हणतात? हे हरितक्रांतीचे जनक आहेत नॉर्मन बोरलॉग. ठीक आहे. तर त्यांनी ह्या व्हरायटीज डेव्हलप केलेल्या आहे. सोनारा 63, सोनारा 64, मायो 64, लर्मा रोजो ह्या व्हरायटीज डेव्हलप केलेल्या आहेत. ठीक आहे. ह्याच्यानंतर इम्प्रूव्ड रेनफेड व्हरायटीज. इम्प्रूव्ड यामध्ये N56, MACS 9, MACS 1967. त्याच्यानंतर अजंटा, हिरा, मोती NIDW 50. 1-2 व्हरायटी लक्षात ठेवायच्या आहेत. इतकं काय याच्यानुसार लक्षात ठेवू नका, ज्या तुम्हाला सोप्या वाटतात. त्यानंतर इम्प्रूव्ह इरिगेटेड व्हीट. यामध्ये कल्याण सोना, सोनालिका, मालविका, लोकवन, HDX 2189 आणि PBN 51 ह्या व्हरायटीज आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण इम्प्रूव्ड इरिगेटेड व्हरायटी सोप्या आहेत लक्षात ठेवायला. यातलं लोकवन वगैरे आपण वापरतो आहे. ह्याच्यानं जसं मी तुम्हाला लोकल व्हरायटीमध्ये सांगितलं कसं लक्षात ठेवायचं, तसं हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ह्याच्यानंतर आपण त्याच्या काही व्हरायटी आहे स्पेसिफिक, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, तर ती अभ्यासूया. इट इज रिलीज्ड ॲट ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन निफाड इन 1964. ही जी व्हरायटी आहे N59 ही ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन निफाड या ठिकाणी 1964 तयार झालेली आहे, रिलीज झालेली आहे. इट इज प्रोड्यूस्ड बाय क्रॉसिंग गाझा इंटू मोतिया. गाझा आणि मोतियाचं क्रॉसिंग आहे. इट मॅच्युअर इन 115 to 120 days. 115 ते 120 दिवसामध्ये ही तयार झालेली आहे किंवा तयार होते. ग्रेन इज बोल्ड, लस्टर्स, हार्ड्स अँड अंबेर कलर. आता त्याच्यामध्ये जे ग्रेन्स आहेत ते थोडेसे मोठ्या आकाराचे आहेत, हार्ड आहेत, लस्टर्स आहेत आणि अंबेड कलरचे आहेत, म्हणजे थोडेसे फुगीर आहेत असं आपण म्हणू शकतो. इट इज अ टॉल ग्रोईंग व्हरायटीज अँड सुटेबल फॉर टाइमली सोई. ही जी आहे व्हरायटी उंच वाढणारी जात आहे आणि ही
टाईमली सोईंग व्हरायटी आहे, म्हणजे त्या दरम्यान त्याचं जे सीझन आहे त्या दरम्यानच त्याची लागवड आपण करू शकतो. इट इज ससेप्टिबल फॉर ड्राय कल्टिवेशन ऑल ओव्हर द स्टेट. इट इज ससेप्टिबल टू फॉर ड्राय कल्टिवेशन, म्हणजे ड्राय कल्टिवेशनमध्ये सुद्धा आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. ॲव्हरेज यील्ड इज अबाउट 6 to 9 क्विंटल पर हेक्टर. किती आहे यील्ड? 6 ते 9 क्विंटल पर हेक्टर. यानंतर दुसरी व्हरायटी आहे सोनालिका. इट इज रिलीज्ड ॲट IARI in 1967. It is released at IARI in 1967. It is produced by selection from Mexican bulk of S308. कशापासून सिलेक्शन केलं आहे? मेक्सिकन जी व्हरायटी आहे त्या बल्क, मेक्सिकन व्हरायटीचा जो बल्क आहे, वेगवेगळ्या व्हरायटी आहे त्याच्यापासून सिलेक्ट केली. त्यातल्या त्यात S308 ह्यापासून ती सिलेक्ट केलेली आहे किंवा प्रोड्यूस केलेली आहे. इट इज अ सिंगल डॉर्फ व्हीट वाईडली ग्रोन इन होल इंडिया. ही सिंगल आणि डॉर्फ आहे, म्हणजे बुटकी जात आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ही ग्रो केली जाते. इट मॅच्युअर अर्ली इन अबाउट 105 days. ही लवकर येणारी जात आहे आणि जवळपास 105 दिवसामध्ये ती तयार होते. ग्रेन इज अंबेर कलर्ड, बोल्ड, हार्ड अँड अट्रॅक्टिव्ह. ग्रेनचं कसे असतात तर अंबेर कलरचे, म्हणजे जसा गव्हाचा हे असतो कलर त्याचप्रमाणे बोल्ड असतात, थोडेसे फुगीर असतात, मोठे दाणे असतात, टपोरे आणि अट्रॅक्टिव्ह असतात दिसायला. इट इज रेजिस्टंट टू रस्ट. ह्या पिकावरती येणारा जो रोग आहे रस्ट, तांबेरा म्हणतात त्याला, तर याला रेजिस्टंट आहे ही व्हरायटी. इट इज सुटेबल फॉर लेट सोईंग इन हायली फर्टाईल सॉईल अंडर इरिगेशन. जर हायली फर्टाईल सॉईल असेल आणि त्याच्यामध्ये इरिगेशन फॅसिलिटी असेल तर त्या भागामध्ये किंवा त्या जमिनीमध्ये लेट सोईंग जरी केली तरी आपल्याला त्यापासून उत्पादनही मिळू शकते. ॲव्हरेज यील्ड इज अबाउट 30 to 35 क्विंटल पर हेक्टर. किती याचं ॲव्हरेज यील्ड? 30 ते 35 क्विंटल एका हेक्टरला. त्याच्यानंतर आहे कल्याण सोना HDM 1593. हे कल्याण सोना आहे. इट इज रिलीज्ड ॲट IARI. इट इज रिलीज्ड ॲट IARI in 1967. In 1967, it is produced by selection from Mexican bulk of S277. कशापासून सिलेक्शन केलं आहे तर मेक्सिकन बल्क पण S277 पासून. इट इज अ डबल डॉर्फ व्हीट वाईडली ग्रोन ऑल ओव्हर द इंडिया. आता हा डबल डॉर्फ व्हीट आहे, म्हणजे एकदम बुटकी जात आहे. इट मॅच्युअर इन 116 to 120 days. 116 ते 120 दिवसामध्ये परिपक्व होणारी ही जात आहे. ग्रेन इज अंबेर इन कलर्ड, हार्ड अँड मिडियम इन साईज. ह्याचा जो साईज आहे तो मध्यम आकाराचा आहे. इट इज सुटेबल फॉर मिडियम अँड हाय फर्टाईल सॉईल अंडर द इरिगेशन कंडिशन. ही सुद्धा हाय फर्टाईल सॉईलमध्ये आणि इरिगेशन कंडिशनसाठी सुटेबल आहे. ॲव्हरेज यील्ड इज अबाउट 40 to 45 क्विंटल पर हेक्टर. किती ॲव्हरेज यील्ड? 40 ते 45 क्विंटल. त्याच्यानंतर पुढची व्हरायटी आपण पाहूयात मालविका HD 4502. इट इज रिलीज्ड ॲट IARI in 1975. IARI in 1975. It is a triple dwarf बन्सी टाईप व्हीट ग्रोन ऑल ओव्हर द महाराष्ट्र. ही जी मालविका आहे तर ही ट्रिपल डॉर्फ व्हरायटी आहे, बन्सी टाईपमधली, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही ग्रो केली जाते. इट मॅच्युअर इन 120 to 125 days. 120 ते 125 दिवसामध्ये ही मॅच्युअर होते. ग्रेन इज अंबेर इन कलर्ड, शॉर्ट, बोल्ड अँड लस्टर्ड. इट इज रेजिस्टंट टू रस्ट डिसीज. इट इज रिस्पॉन्सिव्ह टू मॅन्युरिंग अँड सुटेबल अंडर इरिगेशन. ही जी व्हरायटी आहे ही मॅन्युअर म्हणजे खतांना चांगला रिस्पॉन्स देणारी व्हरायटी आहे आणि इरिगेशन कंडिशनसाठी सुटेबल आहे. ॲव्हरेज यील्ड इज 30 to 35 क्विंटल्स पर हेक्टर. किती ॲव्हरेज यील्ड? 30 ते 35 क्विंटल एका हेक्टरला. त्याच्यानंतर खाली एक हिंट शब्द दिलेला आहे पहा, रिसर्च
ओळ दिलेली आहे. रिसर्च वर्क ऑन व्हीट क्रॉप फॉर महाराष्ट्र स्टेट इज मेनली कॅरीड आउट ॲट ॲग्रिकल्चरल रिसर्च स्टेशन निफाड. आता व्हीटशी रिलेटेड गहू याच्याशी रिसर्च वर्क जे आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते जनरली ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन निफाड महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी ते केलं जाते. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते मुद्दे अभ्यासलेले आहेत ते पाहूयात. व्हीट, त्याचे 3 महत्त्वाचे पॉईंट्स. बॉटॅनिकल नेम ट्रिटिकम ॲस्टिवम, फॅमिली ग्रॅमिनी, ओरिजिन सॉफ्टवीट्स आहे अफगाणिस्तान अँड इंडिया, हार्डवीट्स आहे ॲबिसिनिया. त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स चपाती, ब्रेड, केक, सॉफ्टवीट आणि हार्डवीट असेल तर रवा, सुजी, शेवया, सॉफ्टवीट, हार्डवीट. नंतर फॉडर पर्पज, पॅडिंग मटेरियल, मल्चिंग मटेरियल, स्वीट लाईक खीर, शिरा, स्टार्च ह्याच्यासाठी वापर करतो. त्याच्यानंतर गुड पॉईंट्स अबाउट व्हीट कल्टिव्हेशन पाहिलेलं होता. नंतर स्पीसीज पाहिलेल्या होत्या ट्रिटिकम ॲस्टिवम, ड्युरम आणि डायकोकम. त्यातली सगळ्यात जास्त ग्रो केली जाणारी स्पीसीज आहे ट्रिटिकम ॲस्टिवम. नंतर व्हरायटीजमध्ये लोकल व्हरायटीज, इंट्रोड्यूस्ड ड्रॉप व्हरायटीज फ्रॉम मेक्सिको, इम्प्रूव्ड रेनफेड व्हरायटी, इम्प्रूव्ड इरिगेटेड व्हरायटी आणि त्या काही त्यातल्या सिलेक्टेड व्हरायटी आहेत. त्या सिलेक्टेड व्हरायटीबद्दल आपण माहिती पाहिली होती, जसं N59, सोनालिका, कल्याण सोना, मालविका. ठीक आहे. इतक्या आपण व्हरायटी पाहिलेल्या आहेत. आजचा भाग तुम्हाला समजला असेल तर वाचून काढायचा आहे आणि त्याच्या नोट्ससुद्धा लिहायच्या आहेत तुम्हाला. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.